नमस्कार मित्रांनो. आत्ताच एक कॉल आला आहे मला की तुम्ही उद्या या म्हणून. कुठे तर उद्या चाललो मी शूटिंगला. एक बऱ्याच दिवसांनी चाललो आहे शूटिंगला, कारण मधल्या काळामध्ये माझ्या इतर कामाच्या वेळा मॅच होत नव्हत्या. म्हणून मध्ये थोडा गॅप घेतलेला, पण अचानक एक साधारण 4-5 दिवसापूर्वी त्यांना एक ऑडिशन पाठवली होती. तर मला आता मध्ये 2-3 दिवस पुढचे फ्री आहेत, तर म्हणलं ऑडिशन पाठवून द्या. तर म्हणून ऑडिशन पाठवली. आत्ताच जस्ट एक 10:30-11 वाजलेत आत्ता. तर त्यांचा तिकडनं फोन आला की उद्या सकाळी बोलवलं त्यांनी, उद्या या म्हणून सांगितलं आहे. तर आता आम्ही आवरावरी करतो आहे. एक 2-3 फॉर्मल शर्ट पॅन्ट घेतो आहे, बरोबर एक सेफर साईड म्हणून. तर आपण आता डायरेक्ट उद्या भेटूया. चला मित्रांनो, निघायची वेळ हे बघी. आता निघालो आहे मी ठाण्याला. आता अंतोरा फाट्यावरती येतो आहे, तिकडूनच बस पकडेन. आम्हाला जवळ पडतो तिकडनं. अंतोरा फाट्यावरती येतोय तर बस आली, पनवेल गाडी आली. जागा नाही मिळाली, पण ठीक आहे. पुढे मग पनवेल ठाणे लोकल पकडली आणि मग ठाण्याला पोचलो. ठाण्यावरून मग कासार वडवलीची बस पकडली. तोबा तोबा गर्दी होती, बाबा रे बाबा. पण पुढे पुढे जागा मिळाली बसायला. तेव्हाच कुठे जरा बरं वाटलं. आत्ता मी पोचलो आहे स्टुडिओपाशी. थोड्या वेळाने स्क्रिप्ट मिळाली आणि मग पुढे डायलॉग रिडिंग करत गेलो. कसं आहे, कसं म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे, त्याची प्रॅक्टिस सुरू केली. थोडा एक टचअप करत होतो. तर हा आहे आमचा स्टुडिओ, जिथे एका मराठी मालिकेचे शूटिंग चालू आहे. आत्ता आम्हाला डायरेक्टर सर सीन समजून सांगत आहेत. लंच ब्रेक झालेला आहे आणि इथे आम्ही आता सगळ्यांनी लंच घ्यायला सुरुवात केलेली आहे. खूप मस्त चांगला मेनू होता. माझं ताट भरून घेतलं आणि आमच्या रूममध्ये आलो. तर हे आहे मी वाढून घेतलेलं माझं ताट. मस्त लुसलुशीत पोळ्या होत्या. भात मी नंतर घेतला. जिरा राईस होता आणि ते मटर पनीर आहे, भेंडीची भाजी आहे आणि थोडा कांदा घेतला. आणि जेवण झाल्यानंतर वेळ होता सीन पुढे लागायला, तर म्हणून आम्ही आमच्या रूममध्येच गप्पा मारून बसलो माझ्या को ॲक्ट्रेस बरोबर. गप्पा मारल्या आणि म्हणलं सेटवर जाऊन बघूया काय चाललं आहे. तर इथे सुहिताताईंचा सीन चालू होता आणि हे तुम्हाला आम्ही बाहेरचं दृश्य दाखवतो आहे. स्टुडिओ कसा आहे. इथे जवळजवळ 2 स्टुडिओ आहेत. तर आत्ता हा जो स्टुडिओ आहे तिथे मी मागेसुद्धा आलो होतो. दार उघडबळीचं शूट केलं होतं तिथे. आणि ह्याच्याबरोबर बाजूलाच एक दुसरा स्टुडिओ, तिथे तुझी माझी रेशीम गाठचं केलेलं. आणि दुपारी मस्तपैकी टी ब्रेक झाला. तर ॲक्च्युली टी कायमच चालू असतो तिथे. वरून निघतोय आता, पॅकअप झालेलं आहे माझं. कसं जातो बघू. दिव्यावरून जाईन पेणला, नाही तर मग असंच पनवेल पेण करत जाईन. ठाणा पनवेल पेण किंवा ठाणे किंवा पेण, जसं असेल तसं. चला. या रस्त्याची आठवण म्हणजे सांगायची अशी की तुझी माझी रेशीम गाठचा एक सीन हा इथेच झाला होता. हे 2 झाडं दिसत आहेत, ती गाडी दिसते, इथेच झाला होता. इथे नारळ पाणीवालाचा एक सीन होता. ॲम्ब्युलन्स थांबते इथे. तर ही एक आठवण आहे. इथे बससाठी वाट बघतोय. कासार वडवली हा एरिया आहे.
लवकर आटपलं पण मजा आली, खूप मजा आली. आता व्लॉगमध्ये बघाल तुम्ही. कॅरेक्टर में ट्विस्ट असा होता की जे मला दिलेलं कॉस्ट्युम आणि मला दिलेलं कॅरेक्टर ते आयत्या वेळी त्यांनी चेंज केलं आणि ते मला दुसरं कॅरेक्टर दिलं. ते कोणतं आहे ते एपिसोडमध्येच कळेल. बाय बाय.